Good morning, RCC. Welcome to the amazing world of biology. बानो मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर हा एकदम मेजर टॉपिक तुमचा आपण सुरू केलेला आहे. मेजर म्हणजे आकारानं मेजर नाही आहे, याला वेटेज जास्त आहे. 3 ते 5 क्वेश्चन्स या टॉपिकला फायनल एक्झाममध्ये येतात. त्यामुळं आपण या टॉपिकला कधीही लवकर घेतो आणि या टॉपिकमध्ये कन्फ्युजन्सचा पार्ट खूप आहे. का बरं सर? कारण बॉटनी आणि झुलॉजी दोन्ही मिक्स आहे, मायक्रोबायोलॉजी ॲड होतं याच्यामध्ये. त्यामुळं या टॉपिकला आपण नेहमी सुरुवातीला घेतो. बघा, आपण सुरुवातीला काय बघितलं की हे मायक्रोब जे आहेत हे गुड आणि बॅड दोन्ही असतात. माणसांना मदत करणारे आहेत आणि त्रास देणारे त्यांना म्हणलं पॅथोजन. मग मी म्हणलं मायक्रोब्स कुठेही वेगवेगळ्या हॅबिटॅटमध्ये आहेत. आपण तिथं जाऊन त्यांना ग्रो करण्यापेक्षा त्यांना आपल्या घरी आणायचं, म्हणजे लॅबमध्ये त्यांना ग्रो करायचं. मग घरी आणून त्यांना खायला द्यायचं काय? आगार आगार जेल. आगार आगार जेल हे रेड ॲल्गीपासून तयार करतो. जेली आहे, एका पेट्री डिशमध्ये ठेवा ही जेली आणि याला म्हणाल तुम्ही न्यूट्रिएंट मीडियम, आणि याच्यावर जर मायक्रोब्स ठेवले त्यांचे स्पोर्स तर त्यांची कॉलनी तयार होते. या कॉलनीला तुम्ही कल्चर म्हणा. मग ग्रो केल्यानंतर तुम्ही त्यांचं केमिकल ॲनालायसिस करा आणि केमिकल्स बघा युजफुल आहेत की हार्मफुल. मग मी तुम्हाला म्हणलं की हे मायक्रोब्स वेगवेगळे आहेत. जसं काय असतील तुम्ही बॅक्टेरिया, फंगाय, व्हायरसेस, प्रिऑन्स किंवा तुम्ही व्हायरॉइड्स, हे वेगवेगळे मायक्रोब्स आहेत. यातले जे काही युजफुल आहेत हे आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहेत. तुम्ही सर मग हार्मफुल कुठं स्टडी करणार? हार्मफुल स्टडी करणार आहेत ह्युमन हेल्थ अँड डिसीजेसमध्ये. याच युनिटमध्ये 8व्या युनिटमध्ये सगळे मायक्रोब स्टडी करायचे. बघा, याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला NCERTतली डिटेलिंग सांगितली. फायनल एक्झाममध्ये जे शेवटचे 3-4 क्वेश्चन्स असतील, 4-5 क्वेश्चन जे तुम्हाला अवघड वाटतात इतर स्टुडंट्सला, नॉन आर्शिसियन्सला, ते क्वेश्चनसुद्धा आपण इथं 101% क्लिअर करणार आहेत. मग मी तुम्हाला म्हणलं 6 ॲप्लिकेशनपैकी पहिलं ॲप्लिकेशन होतं यूज ऑफ मायक्रोब्स इन हाऊसहोल्ड प्रॉडक्ट. घरगुती कामांमध्ये काय, घरगुती वस्तू बनवताना मायक्रोब्स कशा पद्धतीनं आपण यूज करू शकतो. मग मी म्हणलं मायक्रोब्स काय देव आहे का? चला आता आईला मदत करू असं मायक्रोब येऊन म्हणतं का? आई मी तुला मदत करतो असं म्हणतो नाही. मायक्रोब्स आर ॲक्च्युली प्रोड्युसिंग देअर ओन ATP. आपण मायक्रोब्सला शुगर खायला दिली की मायक्रोब त्या शुगरला ब्रेक करतात, स्वतःसाठी ATP बनवतात आणि ATP बनवत असताना काही ना काही एक बाय प्रोडक्ट तयार होतो. हा बाय प्रोडक्ट आपण वापरतो. चला लक्ष देऊ नाही का मी काय म्हणतोय? बाय प्रोडक्ट तयार होतात 2, बरोबर आहे की नाही? आठवलं का? अरे मी तुला म्हणलं की ATP तयार करण्याच्या प्रोसेसला फर्मेंटेशन म्हणायचं. येस सर, फर्मेंटेशनच्या शेवटी ATP बरोबर कधी कधी लॅक्टिक ॲसिड तयार होतो, कधी कधी अल्कोहोल म्हणजे इथेनॉल तयार होतो. जर लॅक्टिक ॲसिड तयार झाला तर लाफ म्हणा, लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन, आणि जर इथेनॉल तयार झाला तर आफ म्हणा, अल्कोहोल फर्मेंटेशन. बरोबर ना? येस सर. मग मी तुम्हाला सांगितलं की व्हेनेवर देर इज अ आफ, लगेच सांगा, व्हेनेवर देर इज अ आफ इट इज पोर्स इन प्रोडक्ट. एखाद्या प्रोडक्टमध्ये आफ आहे, CO2 निघून गेला म्हणजे त्यात छिद्र आहेत आणि त्या प्रोडक्टचा जो डो आहे, जे पीठ आहे, जे कणिक आहे, यामध्ये पफ्ड अप ॲपियरन्स तयार होणार आहे. पहिला प्रोडक्ट आपण बघितला त्याचं नाव होतं कर्ड म्हणजे दही. आता हे जे दही आहे का त्यात मग मी तुम्हाला सांगितलं मायक्रोब्स वापरायचे. लॅब म्हणजे लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया हा एक ग्रुप आहे. या ग्रुपमधला कुठला मेंबर? सर लॅक्टोबॅसिला. एकदम बरोबर. लॅक्टोबॅसिला वापरल्यानंतर यांना खायला काय द्यायचं? मिल्कमध्ये शुगर आणि प्रोटीन असतात, फॅट पण असतं, पण आपण नाही थोड्या वेळासाठी गृहीत धरतो. ह्यामध्ये मला सांगा मायक्रोब काय खाईल? सर प्रोटीन नाही रे, आपला मायक्रोब खाणार शुगर. एकदम बरोबर. मग शुगर खाल्लं की त्याला तो ब्रेक करतो आणि लॅक्टिक ॲसिड आणि ATP तयार करतो. हा लॅक्टिक ॲसिड प्रोटीन्सला कोॲग्युलेट करतो, जमा करतो, आणि लॅक्टिक ॲसिडमुळे या प्रोटीन्सचं ब्रेकडाऊन होतं, पार्शियल ब्रेकडाऊन. म्हणजे कोॲग्युलेशन अँड पार्शियल ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन इज नथिंग बट कर्ड. मग मी म्हणलं कर्ड का खायचं? सर छान लागतं, उन्हाळ्यात तर लयच भारी वाटतं. अजून वाटलं झोप येते, त्यामुळे खाऊ नका. बघा, कर्डचे 2 म्हणजे खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट युजेस दिलेत. पहिला बेनिफिट दिलाय, इट इज अ गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन B12 सायनोकोबालामाइन. व्हिटॅमिन B12 का गरजेचं आहे आपल्या बॉडीमध्ये? फोलिक ॲसिड आपण RBC तयार करताना व्हिटॅमिन B12 लागतो. ॲक्च्युली मॅच्युरेशन ऑफ RBCला लागतो, तो पार्ट वेगळा. पण तुम्ही असं म्हणू शकता इरिथ्रोपोएसिस इज द प्रोसेस ऑफ RBC प्रोडक्शन.
इरिथ्रोसाइट म्हणजे आरबीसी. याच्यासाठी व्हिटॅमिन B12 लागतो, बरोबर. मग मी तुम्हाला 7 असे कंपोनंट सांगितले जे व्हिटॅमिन आयर्न काय आपला आरबीसी प्रोडक्शनसाठी लागतात, राईट ना. 7 प्रोडक्ट सांगितले, ते मी इन्युमरेट नाही करत, तुमचं तुम्ही बघा. बाळांनो, लेट अस टॉक अबाउट द सेकंड बेनिफिट ऑफ. दुसरा बेनिफिट बघूया बाळांनो, कोणाचा? कर्डचा. बघा, कर्डचा दुसरा बेनिफिट काय आहे की कर्डमध्ये लॅक्टोबॅसिलाई आहेत. एकदम बरोबर सर. बाळांनो, तुम्ही दही खाल्लं, या दही हे जे स्टमकमध्ये जातं, आता स्टमकमधून नंतर इंटेस्टाईनमध्ये जाईल, बरोबर. दीज लॅक्टोबॅसिलाई विल एंटर अलॉंग विथ दही, दही बरोबर एंटर करतील, एकदम बरोबर. मग हे लॅक्टोबॅसिलाई काय करतात, इथलं पूर्ण इंटेस्टाईनमध्ये आपल्यासाठी सगळ्यात चांगली जागा कुठं आहे, जिथं आपल्याला कॉलनी करून राहता येईल, ती जागा बघतात. लक्ष देऊ नये का. दुसरं बेनिफिट मी इथे लिहिणार आहे, फक्त अगोदर मी सांगणार आहे. लॅक्टोबॅसिलाई ज्या आहेत बाळांनो, लॅक्टोबॅसिलाई कॉलनाइजचा अर्थ आहे राहतात इन इंटेस्टाईन. आता इंटेस्टाईनमध्ये कुठं राहतात? दॅट इज मोस्ट फेवरेबल प्लेस सीकम. कुठं? सीकम. लक्षात ठेवा, सीकम हे असं इंटेस्टाईन मधला पार्ट आहे ह्युमन बॉडीच्या, जिथं लॅक्टोबॅसिलाईला सगळ्यात छान वातावरण आहे. तुम्ही म्हणणार आहात इंटेस्टाईनमध्ये आपल्या लॅक्टोबॅसिलाईचं महाबळेश्वर, सीकम. सर NCERT या टॉपिकमध्ये तर असं दिलंय की लॅक्टोबॅसिलाई दे आर प्रेझेंट इन स्टमक. बघा, NCERT ऍक्च्युअली काय दिलंय, लॅक्टोबॅसिलाई आर प्रेझेंट इन स्टमक. आता हे काय प्रॉब्लेम झाला तुम्हाला सांगतो. लॅक्टोबॅसिलाई आर प्रेझेंट इन स्टमक, दे आर प्रेझेंट इन स्टमक. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही सिकम म्हणायलात आणि NCERT या टॉपिकमध्ये स्टमक दिलंय. इथं स्टमकचा अर्थ ॲबडॉमेन असा आहे, NCERT घेतलेला आहे, ॲबडॉमेन. लक्षात ठेवा. आपण जनरली बघा, पोट म्हणलं ना, याला पोट म्हणतो ना, ॲक्च्युली इट इज ॲबडॉमेन. त्यांचं म्हणणं आहे की ॲबडॉमेनमध्ये लॅक्टोबॅसिलाई आहेत. मग ॲबडॉमेनमध्ये नेमकं कुठं? सिकम. तुम्ही सर मग मनानेच तुम्ही सांगायला सिकम. अरे हा सिकम जो वर्ड आहे तुम्हाला डायजेशन नावाच्या टॉपिकमध्ये NCERT दिलेला आहे 11वीच्या, की गुड बॅक्टेरिया आर प्रेझेंट इन सिकम. या गुड बॅक्टेरियाचं नाव आहे लॅक्टोबॅसिलाई, राईट. तुम्ही सर मग याचा फायदा सांगतो. लॅक्टोबॅसिलाई दे मेक कॉलनीज इन सिकम. सिकम इज द मोस्ट फेवरेबल प्लेस फॉर बॅक्टेरियल ग्रोथ. मग तुम्ही काय केलं, एका छान मामाकडे गेले, पाणीपुरी खाल्ली, पाणीपुरी होती घाण. त्या मामाने एवढा हात घातला होता, एवढा ना, असं ढवळलं होतं त्याला, ठीक आहे ना. मग इकडचा हाताने ढवळ, पुन्हा आंघोळ केली, तेच पाणी तुम्हाला पाणीपुरीत दिलं, बरोबर. मला सांगा, या बॅक्टेरिया, टायफॉइडच्या बॅक्टेरिया जर तुमच्या इंटेस्टाईनमध्ये आल्या तर त्या सिकममध्येच येतात. महाबळेश्वर आहे ना, ते सुद्धा त्यांच्यासाठी फेवरेबल आहे. सिकममध्ये आपल्या लॅक्टोबॅसिलाईची कॉलनी असते. लॅक्टोबॅसिलाई डू नॉट अलाव पॅथोजेनिक बॅक्टेरिया टू ग्रो इन इंटेस्टाईन और सिकम. मग यामुळं पॅथोजेनिक बॅक्टेरियाची ग्रोथ होत नाही आणि आपल्याला डिसीज होत नाही. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, लॅक्टोबॅसिलाई ज्या आहेत, लॅक्टोबॅसिलाई इन कर्ड अवॉइड्स नाही, NCERT जो वर्ड वापरला असं, चेक. तुम्ही म्हणा सर चेक म्हणजे काय? कंट्रोल. उदय, कंट्रोल. काय? दे चेक और कंट्रोल दी disease causing microbes to grow in intestine. इंटेस्टाईन मध्ये त्यांना ते वाढू देत नाहीत, म्हणजे आपल्याला आजार होत नाही. कळालं का? येस सर. झालं, तुमचा कर्ड इथे संपला. कर्ड सोपा होता. काय अगोदर तुम्ही सबस्ट्रेट बघितला म्हणजे फूड ऑफ मायक्रोब, तुम्ही मायक्रोब बघितला, प्रोसेस बघितली आणि बेनिफिट बघितले, राईट ना. चला आता दुसरा प्रोडक्ट तयार करू. चला, दुसरा प्रोडक्टचं नाव आहे, काय नाव? इथं नाव लिहू. द सेकंड प्रोडक्ट जो आहे, हे बेनिफिट बरं का बाळांनो, सेकंड हाऊस होल्ड प्रोडक्ट जो तुम्ही बघणार आहात त्याचं नाव आहे बाळांनो तुमच्या आवडीचा इडली अँड डोसा. इडली डोसा. सर हे तर खायचं पेचं दिसायला लागलं एकदम फूड चॅनल सारखं. आता मला सांगा, इडली डोसा हे लिहिलं का पुढच्या पेजवर जाऊन? इडली डोसा कशापासून बनवतात? सर पिठापासून. कशाचं पीठ असतंय सर? मला माहित नाही. मग आईला विचारा. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की सबस्ट्रेट काय आहे, तर फूड फॉर मायक्रोब्स. पोरांनो स्वयंपाक यावं लागते बरं का, लग्नानंतर काम येते ते.
किंवा सर तुम्हाला कसं माहीत, मी माझं सांगत नाही, मी माझ्या मित्राचं सांगतोय, ठीक आहे ना. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला माहीत पाहिजे स्वयंपाक कसं करायचं, अजून काय काय करायचं मी हळूहळू सांगतो तुम्हाला. सबस्ट्रेट, तुम्हाला इडली बनवायची आहे, काय लागेल, पीठ लागेल. पण पीठ म्हणजे तुम्ही म्हणा डो, डो म्हणजे पीठ. ओके सर. डो ऑफ ब्लॅक ग्राम. ब्लॅक ग्राम म्हणजे काय सर? अरे ब्लॅक ग्रामचा अर्थ आहे उडीद, आणि राईस म्हणजे तुला उडदाचं आणि तांदळाचं पीठ लागतं. मला माहिती आहे, सगळं माहिती आहे, मला लक्ष देऊ नाही का. मग आता सर याला मायक्रोब कुठला असेल जो याला ईट करेल? चला मायक्रोबचं नाव बघूया. मायक्रोब जो आहे ना बाळांनो, तो NCERT दिलेला नाही पण मी देतो, तो आहे लॅब. कोण आहे? लॅब. सर हा तर एक ग्रुप आहे. हो सर, हाच जो होता तो आपण कर्ड मेकिंग मध्ये वापरला. एकदम बरोबर. मग त्या लॅब आणि हा सेम आहे का? ग्रुप सेम आहे, मेंबर थोडेसे डिफरंट आहेत. मग लॅबमध्ये कोण आहेत जे इथं भाग घेतात? तर इथं आहेत दोघं जण. कोण आहेत दोघं? त्यांची नावं लिहूया आपण. एकाचं नाव आहे बाळांनो लॅक्टोबॅसिलाई. काय नाव आहे? लॅक्टोबॅसिलाई. ओके सर. आणि दुसऱ्याचं नाव आहे ल्युकोनॉस्टॉक. काय नाव आहे? ल्युकोनॉस्टॉक. अरे बाळांनो, हे दोन्हीही जे आहेत हे मेंबर्स आहेत. कुणाचे? लॅबचे. ठीक आहे ना. म्हणजे लक्षात ठेवा, इडली डोसा बनवायला काही जणांना वाटतं ईस्ट वापरते ब्रेड बनवायचं, नाही, बॅक्टेरियाच असतात. आता आम्हाला कधी सांगा, आपण दही बनवायचं होतं दुधामध्ये, दही टाकलं आईनं, इरजन त्याला आपण इनॉक्युलम म्हणलं. असं कधी होतंय का? आईनं तांदळाचं पीठ घेतलं, उडदाचं पीठ घेतलं आणि मग मिक्स केलं आणि त्यात एक इडली कुस करून टाकली अशी भुगा करून. असं होतंय का? नाही. मग मला सांगा, इथं कुठं बॅक्टेरिया कसे ॲड केले? बाळांनो, इडलीच्या पिठामध्ये बाहेरून बॅक्टेरिया ॲड करायची गरज नाही. का बरं सर? सांगा लवकर. चला. का? कारण द बॅक्टेरिया और द मायक्रोब्स दे आर प्रेझेंट नॅचरली ऑलरेडी इन टू द डो. बाळांनो बघा, उडद आणि राईस यांच्यामध्ये नॅचरली लॅब प्रेझेंट आहे. पण आजकाल जो आपण राईस यूज करतो ना, तो पॉलिश्ड राईस आहे. तर त्यामुळे त्या राईसमधून तुम्हाला लॅब भेटणार नाही. बरोबर आहे. पण तुम्ही एक ऐकलं असेल की बाबा एक तांदूळ असतो, कशाचा? इडली बनवायचा तांदूळ हा रॉ तांदूळ आहे, तो कधीच पॉलिश वापरत नाहीत, कारण जर पॉलिश केलं तर त्यातले बॅक्टेरिया निघून येतात. पण म्हणण्याचा अर्थ हा आहे की लॅब इज प्रेझेंट नॅचरली. कुठं असतं नॅचरली प्रेझेंट? इन दी ब्लॅक ग्रॅम अँड राईस. काही प्रॉब्लेम नाही सर. ओके. आता मला सांगा की तुम्ही आईनं कधी ते पीठ तयार केलं ते बघितलं का? येस सर. ते पीठ जे असतं ते आई तयार करते. हे पातेल्याच्या बुडाला असते संध्याकाळी, आणि सकाळी आलं भुस. काय भुस म्हणजे? अरे ते पीठ फुगलेलं असतं असं, कधी कधी तर पातेल्याच्या बाहेर आलेलं असतं. बरोबर आहे की नाही? हां. नसेल तर आईला विचारा तुम्ही, तुमची आई सांगेल. सर आईला तर सगळं माहिती आहे, आई नीटची एक्झाम देऊ शकत नाही, पण कारण इतर टॉपिक पण आहेत. लक्ष देऊ नाही का? मी तुम्हाला म्हणलं की डो म्हणजे पीठ. पाणी ओतलेलं पीठ म्हणजे मळलेलं पीठ म्हणा त्याला. डो ऑफ इडली अँड डोसा हॅज फुगलेलं अपीअरन्स. याला आपण एक वर्ड वापरतो बाळांनो, पफ्ड अप अपीअरन्स. पफ्ड अप म्हणजे काय? पफ्ड अपचा अर्थ आहे फुगलेलं. ठीक आहे ना. पफ्ड अप अपीअरन्स. का बरं पफ्ड अप अपीअरन्स? ड्यू टू रिलीज ऑफ CO2 गॅस. आता मला सांगा, कुठून आला CO2 गॅस? एकदम सोपं आहे. रात्री तुम्ही पीठ तयार केलं की रात्री ते बॅक्टेरिया त्या पिठातल्या शुगरला खायला लागतात, त्यांचं ब्रेकडाऊन करायला लागतात आणि मस्त असा छान असा गॅस सोडायला लागतात. कुठला गॅस? CO2 गॅस. मग हा CO2 गॅस काय करतो? या पिठाला मस्त फुगवतो आणि पीठ फुगतं, त्याला म्हणायचं पफ्ड अप अपीअरन्स ऑफ डो. मग मला सांगा, पफ्ड अप अपीअरन्स ऑफ डो इज ड्यू टू रिलीज ऑफ CO2 गॅस. आता सांगा, आफ आहे की लाफ आहे? अरे बाबा, जर CO2 रिलीज झालं, इट इज ऑलवेज आफ. म्हणजे बाळांनो, द टाइप ऑफ फर्मेंटेशन. एक गोष्ट लक्षात ठेवा, फर्मेंटेशन ही एक रिॲक्शन आहे जी त्या मायक्रोबच्या बॉडीत होते बाळांनो. याला तुम्ही मेटाबॉलिक पाथवे पण म्हणू शकता बरं का. मेटाबॉलिक
मेटाबॉलिक पाथवेचा अर्थ आहे अशी मेटाबॉलिक रिॲक्शन जी त्याच्या बॉडीत होते. द टाईप ऑफ फर्मेंटेशन इज ऑफ म्हणजे अल्कोहोल फर्मेंटेशन. अवघड आहे काही झालं, इडली संपली. आपला जो कर्डच होता तो जरा मोठा होता. इडली अवघड आहे का काही नाही. आता इडलीच्या नंतर दुसरा प्रोडक्ट बघू आपण. हा जो प्रोडक्ट आहे या प्रोडक्टचं नाव आहे बाळानो, बघा पहिल्यांदा बघितलं कर्ड, लक्षात आलं? येस सर. दुसरा बघितला इडली. तिसरा प्रोडक्ट बघूया आपण. तिसरा प्रोडक्ट तर लय आवडीचा आहे पोरांनो आपल्या. याचं नाव आहे ब्रेड. काय नाव आहे? ब्रेड. हां, आता बघा तुम्ही म्हणाल सर माझा एक प्रश्न, काय तुम्ही तर मायक्रोबचा वापर करून हाऊस होल्ड प्रोडक्ट कसे तयार करायचे हे सांगताय. एकदम बरोबर. ब्रेड कोण कोणाच्या घरी तयार करते? आम्ही तर करत नाही, आम्ही बेकरीत जाऊन विकत आणतो दुकानातून. बरोबर आहे बेटा, पण ब्रेड हा हाऊस होल्ड प्रोडक्ट आहे फॉरेन कंट्रीजमध्ये. भरपूर जणांच्या घरीच बनवलं जातं ते. मग म्हणून याला हाऊस होल्ड प्रोडक्टमध्ये टाकलंय. ओके सर, काही प्रॉब्लेम नाही. आता जो ब्रेड आहे हा पण आपण मैद्यापासून बनवतो. म्हणजे इथं सुद्धा ना बाळानो सबस्ट्रेट माहीत करून घ्यायची गरज नाही. पण मी तुम्हाला इथं आता मायक्रोब सांगणार आहे. कुठला मायक्रोब वापरतात माहिती आहे का? आईला माहीत असेल बघा, तुमच्या माहीत नसेल. तुम्ही सर आईला तर या टॉपिकमधलं सगळंच माहीत आहे. अरे आपल्या आईच्या एरियातला टॉपिक आहे हा. मायक्रोब जो तुम्ही यूज कराल बाळानो, हा जो मायक्रोब आहे याचं नाव आहे ईस्ट. काय नाव आहे? ईस्ट. सर ईस्ट तर फंगस आहे बाळानो. ईस्ट इज अ फंगस. आता ही जी ईस्ट आहे ना बाळानो, हा सुद्धा एक ग्रुप आहे. काय बाळानो? ईस्ट हा एक ग्रुप आहे. म्हणजे मला नाही कळालं सर. अरे बेटा या ईस्टमध्ये वेगवेगळे मेंबर असतात. जसं लॅबमध्ये वेगवेगळे मेंबर आहेत, जसं लॅक्टोबॅसिला आहे, अजून तुम्हाला सांगितलं ल्युकोनास्टॉक, तसं ईस्टमध्ये पण वेगवेगळे मेंबर आहेत. ईस्ट हा फंगस आहे बरं का. ओके सर. आता हा ईस्ट आपण बाहेरून ॲड करावा लागतो, टू बी ॲडेड एक्सटर्नली. म्हणून हा जो ईस्ट आहे या ईस्टचं नाव कुठला मेंबर जर तुम्ही विचारलात, ईस्ट इज अ फंगस. दी ईस्ट यूज्ड इज, कुठली ईस्ट यूज करतो? तिचं नाव आहे बाळानो सॅकरोमायसिस. सॅकरोमायसिस सर्वेसी. सॅक्रोमायसिस सर्वेसी नाव कधी ऐकलंय का? नाही ऐकलं असेल. बॉटनीमध्ये हे खूप कॉमन नाव आहे बाळानो. बघा हा जो मेंबर आहे जो आपण बेकरीमध्ये वापरतो तो ईस्ट आहे. कळत आहे का? म्हणजे तुम्हाला ब्रेड बनवायचं आहे तर हा ईस्ट घ्यावा लागतो बाळानो. दिस अल्सो, याला बेकरीमध्ये अजून एक नाव आहे, अल्सो नोन ॲज बेकर्स ईस्ट. बेकार्स ईस्ट नाही रे, बेकर्स ईस्ट म्हणायचं. का? कारण बेकरीत वापरतो. बघा हा ईस्टनं अजून आपण एका ठिकाणी वापरणार आहे दारू बनवताना. दुसरं या टॉपिकमध्ये काय दारू बनवायचे का? हे बघा NCERTनं दिलं आहे आणि हा टॉपिक मी शिकवणार आहे, त्यामुळे NCERTनं जे जे दिलं आहे ते शिकवावं लागेल. मग तुम्हाला सर मग तरी दारू बनवायला शिकायचं? अरे हो रे, दारू बनवायला शिकायचं. आणि का शिकायचं? दारू किती वाईट आहे हे शिकवतो मी तुम्हाला. ठीक आहे, याच्यातून तुम्हाला कळेल का प्यायची नाही. ठीक आहे ना? हां, म्हणजे तुम्हाला कळालं की बाळानो ब्रेड हा आपण बघा पहिला मेंबर बघितला आपण, बघितला कर्ड. येस सर. दुसरा बघितला इडली डोसा. तिसरा बघितला ब्रेड. आता मला सांगा ब्रेडमध्ये पोर्स आहेत का? आहेत. CO2 रिलीज झाले का? झाला. ऑफ का लाफ? ऑफ. बाळानो इफ यू कन्सिडर ब्रेड द टाइप ऑफ पाथवे और मेटाबॉलिक रिएक्शन, फर्मेंटेशन कुठलं असेल बाळानो? इथं टाइप ऑफ फर्मेंटेशन विल बी ऑफ. आणि इथं सुद्धा पफ्ड अप अपीअरन्स ऑफ डो असतं. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे कर्ड झाला, इडली डोसा झाला, ब्रेड. सर खायचं लय झालं, जरा काहीतरी प्यायचं सांगा. चला आपण एक असा हाऊस होल्ड प्रोडक्ट बघू जो खायचा नाहीये, प्यायचा आहे. ठीक आहे सर. आणि ज्यामध्ये फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये तो तयार होतो. ठीक आहे सर. आणि जो महाराष्ट्रात कॉमन नाही आहे, महाराष्ट्रात मिळत नाही असं नाही, मिळतो, पण साऊदर्न इंडियामध्ये तो खूप कॉमन मिळतो. म्हणजे कसं बघा, पुढचा जो आपला फोर्थ प्रोडक्ट आहे बाळानो, या चौथ्या प्रोडक्टचं नाव आहे टॉडी. काय नाव आहे? टॉडी. तुम्ही सर टॉडी तर मी कधी बघितलं नाही. हां, आपल्या RCCच्या नोट्समध्ये तुम्हाला अशी बाटली दाखवली छान, आणि त्यात पांढऱ्या कलरचं लिक्विड आहे, ती टॉडी. बाळानो टॉडी हे दारूचा प्रकार आहे. बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली भरपूर ठिकाणी मला असं वाटतं त्याला सिंधीची दारू म्हणतात. म्हणजे बघा एक असं लिक्विड असतं, त्याला उन्हाच्या अगोदर पेलं सकाळी सकाळी पहाटे, त्याला नीरा असा शब्द आहे, आणि मग नंतर त्याचं दारूत रूपांतर होतं. ठीक आहे ना? नाही कळालं? मी सांगतो ऐका. टॉडी काय आहे? टॉडी एक असं
ट्रॅडिशनल ड्रिंक आहे पाहणं. कुठलं? साऊदर्न इंडिया, दक्षिण भारतातलं. पाहणं, टॉडी इज अ टॉडी, नाव लय भारी आहे, टीडी सारखं. टॉडी इज अ ट्रॅडिशनल ड्रिंक. ट्रॅडिशनल म्हणजे काय सर? पारंपरिक. इट इज अ ट्रॅडिशनल ड्रिंक ऑफ साऊदर्न इंडिया. ठीक आहे ना. साऊदर्न इंडियाची एक ट्रॅडिशनल ड्रिंक आहे. दक्षिण भारतात खूप कॉमनली, म्हणजे बघा आपल्या इथं का नाही, महाराष्ट्रात खास करून खेड्यांमध्ये खूप चांगली प्रथा आहे, अजून भरपूर ठिकाणी आहे, की उन्हाळ्यात जर तुम्ही त्या घरी गेलात तर ते काय करतात, चहा देत नाहीत. आता भरपूर ठिकाणी शरबत देतो आपण, पण जुन्या काळी एक 20 वर्षापूर्वी काय करायचे, गुळ असतं ना, गुळाचा खडा खायला द्यायचे, एक ग्लास छान पाणी द्यायचं. म्हणजे याचा फायदा, गुळातून मिनरल्स मिळतात, गुळातून ग्लुकोज मिळतं, आणि पाणी म्हणजे तुमचं सगळं जे डिहायड्रेशन झालंय ते सगळं रिहायड्रेशन होतं. बरोबर ना? यस. म्हणजे महाराष्ट्रात जसं गुळ आणि पाणी हे खायला प्यायला देत होते, तसं साऊथ इंडियामध्ये तुम्ही गेले, उन्हात गेले की तुम्हाला मस्त बाटली देतात तसं, प्या. म्हणजे ज्यांना कुणाला इच्छा आहे त्यांच्यासाठी एक ॲडवाईस आहे, तुम्ही काय करू शकता, तुम्ही तुमची सासरवाडी साऊदर्न इंडियामध्ये करू शकता. त्याने फायदा, तुम्ही गेले की या जावई बापू, पाण्याची बाटली नाही, ही बाटली घ्या असं म्हणतील ते. ठीक आहे ना, लक्ष द्या. म्हणजे टॉडी काय आहे? इट इज द ट्रॅडिशनल ड्रिंक ऑफ साऊदर्न इंडिया. ओके. आता ही टॉडीनं बाळगणं एका झाडापासून बनवतात. हे झाड जे आहे मी तुम्हाला दाखवतो, एनसाईड रीडिंगच्या वेळेस मी तुम्हाला ते झाड दाखवतो. ठीक आहे ना. याचं झाड असतं नारळाच्या झाडासारखं, त्याला आपण म्हणणार आहे टॉडी पाम. लक्ष देऊ नये का, त्याला आपण म्हणणार आहे टॉडी पाम. पाम म्हणजे काय? इट इज अ टॉडी ट्री. ठीक आहे ना. आता हा जो टॉडी ट्री आहे बाळांनो, कसा असतो हे लिहिलं मी, पुढच्या पेजवर जातो. इफ यू कन्सिडर अ टॉडी पाम, एकदम नारळाच्या झाडासारखं. बघा येऊ का, तुम्हाला दाखवतो. इथं असं असं छान झाड असतं असं. ठीक आहे. आणि या झाडाला अशी पानं आलेली असतात. कुठं गेली पानं? ही अशी पानं आलेली असतात. ठीक आहे ना. ओके सर. ठीक आहे. आणि काय करतात, याला रात्री संध्याकाळी जातात आणि एक मडकं बांधतात इथं. हे बघा, असं एक छोटंसं मडकं बांधतात, या झाडाला असं बांधतात, आणि याला खड्डा खणतात, एक बोळ तयार करतात, एक डिप्रेशन, एक त्यातून काय करतं, टॉडीमधून एक लिक्विड शुगरी सबस्टन्स बाहेर पडतो. सी, जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द सबस्ट्रेट, तुम्हाला जर विचारलं की सबस्ट्रेट काय आहे, जे कोणी 1.25च्या स्पीडनं बघायले ते 1च्या स्पीडनं बघा बरं का, नाहीतर पुन्हा खूप मोठा लॉस होणार आहे. हां, सबस्ट्रेट जर विचारलं तर या टॉडीच्या झाडामधून जे आपण ज्यूस बाहेर काढतो, त्या खोडाला, त्याचं जे स्टेम आहे त्याला आपण हे करतो बाळांनो, बोळ पाडतो आणि त्यातून ज्यूस बाहेर काढतो. त्याला म्हणायचं बाळांनो पाम सॅप. सर हे सॅपचा अर्थ काय? सॅपचा अर्थ आहे बाळांनो लिक्विड सबस्टन्स, जो पाम मधून बाहेर पडणार आहे. इट इज ॲक्च्युली द शुगर आहे. पाम सॅप जर केमिकल काय विचारलं तर तुम्हाला माहित राहू द्या, पाम सॅप इज केमिकली, जर त्याचं केमिकल नेचर विचारलं, सुक्रोज. काय बाळांनो हे? सुक्रोज एक शुगर आहे की नाही? यस सर. सो पाम सॅप इज अ केमिकली सुक्रोज. ठीक आहे. हे जे सुक्रोज आहे हे शुगर आपण मायक्रोब्सला खायला द्यायची. सर मायक्रोब कुठला आहे बाळांनो? इथं जो मायक्रोब आहे तो ईस्ट आहे. लक्ष देऊ नाही का. इन दिस कंडिशन यू विल गेट अ मायक्रोब. इथं कुठला मायक्रोब आहे सर? बाळांनो इथं सुद्धा मायक्रोब आहे ईस्ट. बघा, दारू तयार करायची असेल ना, डोळे बंद करायचे, त्याला ईस्ट म्हणायचं. कुठला ईस्ट? इथं तोच मेंबर आहे, सॅकरोमायसिस सर्वेसी. सॅकरोमायसिस सर्वेसी. मी बोललेलं कळत आहे का? येस सर. सो सॅकरोमायसिस सर्वेसी, पण प्रेझेंट नॅचरली ॲक्च्युली ना बाळांनो, त्या सॅपमध्ये तो तिथं नॅचरलीच प्रेझेंट असेल, तुम्हाला बाहेर ॲड करायची गरज नाही. बघा काय होतं की सकाळी संध्याकाळी काय करतात, ते खड्डा बनवतात आणि सकाळपर्यंत त्यातलं ज्यूस गळत असतं. ठीक आहे. त्याला कलेक्ट करायचं मडकेमधून. सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर, म्हणजे टेम्परेचर वाढण्या अगोदर, दॅट सबस्टन्स, दॅट लिक्विड इज अ प्युअर शुगर. कुठली शुगर? सुक्रोज. ती भरपूर लोक फ्रेश ज्यूस म्हणून पितात. त्याला आपण मला वाटतं निरा असा शब्द आहे भरपूर ठिकाणी, तो आप म्हणतात. मग जसं जसं सूर्य उगवेल, टेम्परेचर वाढेल, काय होतं, वाढलेल्या टेम्परेचरमुळं ईस्टची ॲक्टिव्हिटी वाढते, फर्मेंटेशन वाढतं, शुगर इज कन्वर्टेड इन टू अल्कोहोल. मी बोललेलं काय आलं, म्हणजे हीच सकाळची जी शुगर दुपारी तुम्ही पेली, असं असं चलते, मग नशा येते. ठीक आहे ना. याचा अर्थ तुम्हाला कळालं की व्हॉट इज अ टॉडी. टॉडी इज द ट्रॅडिशनल साऊदर्न इन अ ड्रिंक.
राईट ना. सबस्ट्रेट आहे पाम सॅप, केमिकल इट इज अ सुक्रोज. मायक्रोब ईस्ट प्रेझेंट नॅचरली, ईस्ट कुठला, सॅक्रोमायसिस सर्व्हिसी, राईट. मग मी तुम्हाला आता पुढचा प्रोडक्ट जो सांगणार आहे बघा. कितवा प्रोडक्ट झाला सर, पहिल्यांदा कर्ड बनवलं, पुन्हा इडली डोसा, पुन्हा ब्रेड नंतर टॉडी. आता लास्टचा प्रोडक्ट आपण बघू. या 5व्या प्रोडक्टचं नाव आहे भरपूर जणांना माहीत असलेलं नाव, त्याचं नाव आहे बाळांनो चीज. काय नाव आहे, चीज. सर हे चीज ते अमूल चीजवालं का? हां बघा, मी तुम्हाला 2 चीज सांगतो. चला, पहिलं चीज अमूल चीज. अमूल चीजचे असे क्यूब्स असतात की नाही, हो सर. दुसरं चीज टॉम अँड जेरी चीज. टॉम अँड जेरी चीज म्हणजे टॉम अँड जेरीमध्ये जो जेरी चीज खातो त्या चीजला आपण म्हणणार आहे टॉम अँड जेरी चीज. जेरीज खातो ना, हां. मग मला सांगा तुमचा फेवरेट कोण होता, टॉम का जेरी? मला माहिती आहे तुमचा फेवरेट जेरी आहे. बाळांनो, हा जो टॉम अँड जेरी चीज आहे याच्यामध्ये पोर्स आहेत बघा, पोर्स आहेत ना, येस सर. पण जर तुम्ही अमूल चीज बघितला तर याच्यात पोर्स नाहीत ना, बरोबर. म्हणजे काही चीजमध्ये पोर्स आहेत, काही चीजमध्ये पोर्स नाहीत. अरे कळते का? चला लवकर लक्ष द्या इकडं. काही चीजमध्ये पोर्स आहेत, CO2 रिलीज, आफ की लाफ. काही चीजमध्ये पोर्स नाहीत, CO2 रिलीज झाला नाही, आफ की लाफ. एकदम सोपं आहे. कुठल्याही प्रॉडक्टमध्ये मेटाबॉलिक पाथवे कुठला आहे विचारलं, तुम्हाला डोळे बंद करून सांगता आलं पाहिजे, पोर्स असतील. बरं, आता एक सिंपल क्वेश्चन. बरं, याच्यानंतरचा पुढचा भाग बघू, नंतर तो क्वेश्चन बघू. चीज बनवायचे बाळांनो, सांगा कशापासून बनवायचं? सर मिल्कपासून. एकदम बरोबर. बाळांनो, चीजमध्ये जर तुम्हाला विचारला सबस्ट्रेट काय आहे, इफ यू आर आस्क्ड अबाउट सबस्ट्रेट, तर नो डाऊट इट इज द मिल्क. काय? मिल्क आहे. आणि या मिल्कमध्ये काय होतं बघा, जनरली चीज कसं बनवतात सिलेबसला नाही, पण मी सांगणार आहे. दूध घेतात आणि या दुधामध्ये ॲसिड टाकतात, ॲसिटिक ॲसिड. कुठलं ॲसिड? ॲसिटिक ॲसिड. त्याला विनेगर म्हणायचं, राईट ना. हे ॲसिड काय करतं बाळांनो, दुधाला फोडतं, प्रोटीन्सला सेपरेट करतं. मग आपण काय करायचं, ती शुगर अजून त्यामध्येच आहे. मी बोललेलं काय आलं बघा, मिल्कमध्ये ना बाळांनो, मी तरी लिहून देतो पाहिजे तर, मिल्कमध्ये ॲसिड ॲड करतात, विनेगर. आणि मग तिथं काय होतं, सेपरेशन ऑफ प्रोटीन्स. आता मला सांगा, शुगर्स इथं आहेच बरं का, मायक्रोबनं खाल्लेलं नाही, कारण मायक्रोब यूज केलं नाही. आणि शुगर्स आणि प्रोटीन सेपरेट होतात बाळांनो. मग यांनाच काय करायचं, यांचे घट्ट असे क्यूब तयार केले जातात आणि यांना एका बंद खोलीमध्ये ठेवलं जातं 6 महिने 5 वर्षभर. जो नवीन चीज तयार केलं आहे ना त्याला म्हणायचं बाळांनो यंग चीज. काय म्हणायचं? यंग चीज. आणि त्या 6 महिन्यासाठी 1 वर्षानंतर जे ठेवतो त्या प्रोसेसला म्हणायचं रायपनिंग ऑफ द चीज. त्याला मॅच्युरेशन ऑफ द चीज पण म्हणतो बाळांनो, लक्षात ठेवा. म्हणजे काय सर, बघा तुम्ही चीज तयार केला आणि आता तुम्ही 6 महिने 1 वर्ष त्याला स्टोअर करणार आहेत. याच्यावर ना बाळांनो जनरली मायक्रोबचे स्पोर्स टाकतात किंवा आपोआप नॅचरली मायक्रोब त्याच्यावर ग्रो होतो. लक्ष देऊ नये का, हे लिहिलं का? व्हेरी गुड. बाळांनो, होणार असं आहे की देर इज अ प्रोसेस कॉल्ड एज रायपनिंग ऑफ द चीज. बघा, रायपनिंग म्हणजे पिकणे असा जरी अर्थ झाला तरी इथं मॅच्युरेशन ऑफ चीज असं गृहीत धरायचं आहे. रायपनिंग ऑफ चीज टेक्स प्लेस इन मंथ्स ऑर इयर्स. महिने किंवा वर्षांमध्ये याचं रायपनिंग होतं बाळांनो, ठीक आहे. अँड फॉर रायपनिंग मायक्रोब्स आर रिक्वायर्ड. ओके सर, मायक्रोब्स आर रिक्वायर्ड. ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे मायक्रोब्स काय करतात, त्याच्यावर ग्रो होतात. बघा, तुम्ही चीजचा ठोकळा तयार केला आणि एका रूममध्ये ठेवला, आता काय होतं, याच्यावर फंगस किंवा बॅक्टेरिया ग्रो होतो, यातली शुगर खातो, प्रोटीन खात नाही. मी बोललेलं काय आलं, त्यावेळेस तिथं प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन होणार आहे. आता लक्ष देऊ नये का बाळांनो, काय होतं की हे जे मायक्रोब आहेत, कुठला वापरला मायक्रोब, त्यानुसार त्या चीजला 3 गोष्टी महत्त्वाच्या येतात. एव्हरी चीज हॅज इट्स युनिक TFT. सर हे युनिक TFT काय आहे? युनिक TFTचा अर्थ आहे, बघा लक्ष देऊ नये का, प्रत्येक चीजला स्वतःचं युनिक टेस्ट असतं बाळांनो. बरं, ओके सर. त्याला स्वतःचा एक वेगळा फ्लेवर असतो, ठीक आहे सर, आणि स्वतःचं वेगळं एक टेक्स्चर असतं. ओके सर. मग मला सांगा व्हॉट इज TFT? सर टेस्ट, फ्लेवर, टेक्स्चर. सर हे कळलं नाही.
नाही कळालं मी सांगतो ऐका, मी त्यासाठीच आहे. म्हणजे टेस्टचा अर्थ काय बघा, गुलाबजामुन सर गोड आहे एकदम बरोबर, बासुंदी सर गोड आहे, आईस्क्रीम तो स्वीट आहे. सगळ्यांचा टेस्ट जो आहे तो स्वीट आहे, गुलाबजामुन बासुंदी आईस्क्रीम. पण जो फ्लेवर असतो आईस्क्रीममध्ये मँगो, स्ट्रॉबेरी, केळी, बदाम, पिस्ता, कच्चा बदाम नाही वेगवेगळ्या बदाम, हे सगळे फ्लेवर आहेत तिथं. याचा अर्थ बघा टेस्ट जे आहे ना बाळांनो ही टंगनी कळत असते, जिभेनं कळते. फ्लेवर जो आहे तो नोजनं कळत असतो. सर हे टेक्स्चर काय प्रकारे बरं मला सांगा जरा. टेक्स्चरचा अर्थ आहे चीज हाताला लागतं कसं मऊ आहे खरबत. बघा कधी कधी ना आपण कपडे घ्यायला येतो, आपल्याकडे आजोबा वगैरे असतात ना तर त्यांचे कपडे सहसा आपण शिवून घेतो. ते नेहरू शर्ट असतो आणि त्याचं पायजमा म्हणतात त्याला. मग ते कपडे जर घ्यायला गेलो किंवा लग्नांमध्ये आपण कपडे घेतो, मग असे कपडे आपण जाऊन बघतो कसं आहे, असंच बघतो ना मऊ आहे चांगलं आहे. मग ते आपल्या बाला पण कळत नाही कसं आहे ते, हाताला असं करू. मग आपण हळूच काय करतो त्याची प्राईस बघतो, महाग आहे हे चांगलं आहे बघा हे घ्या, बरोबर आहे ना. याला म्हणायचं टेक्स्चर. टेक्स्चर हॅज टू बी फेल्ड बाय युअर फिंगर्स. म्हणजे प्रत्येक चीजला स्वतःचं एक वेगळं टेस्ट असेल, फ्लेवर असेल, टेक्स्चर असेल. आणि हे TFT चेंज होतं मायक्रोब चेंज केला की. हे MCQ बरं का बाळांनो, खूप महत्त्वाचं स्टेटमेंट देतोय मी. द टाईप ऑफ TFT डिपेंड्स ऑन टाईप ऑफ मायक्रोब युज्ड. तुम्ही कुठला मायक्रोब वापरता, टाईप ऑफ मायक्रोब युज्ड, इट विल डिसाइड द टाईप ऑफ TFT. मायक्रोब चेंज TFT चेंज ट्रू ऑर फॉल्स स्टेटमेंटसाठी येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला काय कळालं की चीज हा दुधापासून बनवलेला प्रोडक्ट आहे, त्यात पोर्स असतात पोर्स नसतात. चीजमध्ये आपण काय करतो की सुरुवातीला चीजमध्ये ॲसिड टाकतो आणि एक चीज बनवतो. हा जो चीज आहे याला यंग चीज म्हणा. हा यंग चीज आपण काही दिवसांसाठी रायपनिंगसाठी ठेवतो, मॅच्युरेशनसाठी. या रायपनिंगच्या प्रोसेसमध्ये मायक्रोब्स त्याच्यावर वाढतात, प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन होते आणि मग त्या रायपनिंग नंतर 6 महिन्यानंतर मॅच्युअर चीज आपण खायला घेतो. मग प्रत्येक चीजला स्वतःचं TFT आहे, टेस्ट फ्लेवर टेक्स्चर. इट व्हॅरीज विथ द मायक्रोब युज्ड, राईट ना. आता NCERTनं 2 चीजची नावं दिलेली आहेत. हे लिहिलं का? चलो व्हेरी गुड. 2 चीजची नावं दिली आहेत बानो. कुठली चीजची नावं दिली आहेत अगोदर लिहून घ्या बघूया आपण. बानो आता टाईप्स ऑफ चीज बघितलं की तुमचे हाऊसहोल्ड प्रोडक्ट्स संपले बघा. म्हणजे एवढा काही अवघड पार्ट नाही आहे, पण या टॉपिकमध्ये मॅटर खूप सारा जास्त आहे. भरपूर वेळानं असं म्हणलं जातं की हे टॉपिक लर्न करायचे म्हणजे पाठ करायचे. बिलकुल नाही. आपण एकही शब्द या टॉपिकमधला पाठ करणार नाहीत, तरी हा टॉपिक तुम्हाला जसाचा तसा लक्षात राहील. बानो सगळ्यात महत्त्वाची मला तुमचे जे रिप्लाय येत आहेत, तुमचे जे होमवर्क्स येत आहेत आणि मुलांनी जे 4 स्टेप्स यूज करतायत, जे काही नवीन मुलं वगैरे आहेत त्यांनी 4 स्टेप्स यूज केल्यावर त्यांचा जो अनुभव आहे ते मला शेअर करतात. बानो बघा 4 स्टेप्स रेग्युलर यूज करा. पहिल्यांदा क्लास नोट्स वाचायच्या, नंतर क्लास नोट्स शिकवायच्या, नंतर त्या लिहित शिकवायच्या आणि मग NCERT वाचायचं. प्रत्येक 2 दिवसाला रेग्युलर MCQ सोडवायचे आहेत. ज्याला कुणाला बायोलॉजीमध्ये 360 मार्क घ्यायचे ते कमीत कमी वेळ देऊन त्यांनी मी जे सांगतो ते डोळे बंद करून फॉलो करायचं. मी बोललेलं कळालं? चल व्हेरी गुड. बाळांनो आता आपण बघूया टाईप्स ऑफ चीज. ठीक आहे ना. NCERTनं 2 चीज दिलेत बाळांनो. बघा NCERT म्हणते पहिला चीज जो आहे त्याचं नाव आहे स्विस चीज. काय नाव आहे बाळांनो? स्विस चीज. कधी नाव ऐकलंय का? येस सर. ॲक्च्युली याचं ओरिजिन आहे स्वित्झर्लंडला. याचं ओरिजिन कुठं आहे? स्वित्झर्लंड. तुम्हाला स्वित्झर्लंड माहिती आहे का? लातूरमध्येच आहे? नाही. नांदेडमध्ये आहे? नाही. मग स्वित्झर्लंडला आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला. आपला रोहित शर्मा माहिती आहे का? हो सर, मुंबई इंडियन्सचा. लगेच काही जण नाराज होतील. मग सर विराट कोहली सांगा, धोनी सांगा, सचिन सांगा. बरं, हा जो आपला स्विस चीज आहे म्हणजे स्वित्झर्लंड आहे. ॲक्च्युली आपल्या रोहित शर्माची बायको जी आहे ना स्वित्झर्लंडची. तुम्हाला सर खरंच का? अरे हो रे. एक वाक्य लक्षात ठेवा, रोहित शर्माची बायको स्वित्झर्लंडचे. बरं सर लक्षात ठेवलं. ठीक आहे. आता या स्विस चीजमध्ये सबस्ट्रेट तर मिल्कच असणार आहे. बाळांनो इथं जो मायक्रोब यूज करणार आहात तुम्ही, हा मायक्रोब आहे एक बॅक्टेरिया. काय आहे? बॅक्टेरिया. याचं नाव आहे प्रोपिओनी बॅक्टेरियम. प्रोपिओनी बॅक्टेरियम शर्मानी. काय नाव आहे? शर्मानी. सर शर्मानी आलंय म्हणून सांगितलं का? शर्माची बायको स्वित्झर्लंडची आहे असं वाक्य लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रोपिओनी बॅक्टेरियम शर्मानी इज द मायक्रोब
फॉर स्विस चीज. आता या चीजमध्ये पोर्स असतात. लार्ज पोर्स आर प्रेझेंट. लार्ज पोर्स आर प्रेझेंट. सर हे कसं लक्षात ठेवायचं फायनल नीटला? मी सोपं सांगतो बघा. ज्यावेळेस पण मी स्विस असं लिहितो, स्विस, यात खूप सारे ओपनिंग पोर्स करायचे असे. पोर म्हणजे ओपनिंग बरं का, छिद्र. मग लक्षात ठेवा स्विस म्हणजे पोर्स आहेत. म्हणजे मला सांगा आफ की लायफ? बाळानो इथं टाईप ऑफ फर्मेंटेशन असेल आफ. काय असेल? आफ. एकदम बरोबर. म्हणजे तुम्हाला कळालं की स्विस चीजचा जो मायक्रोब आहे तो आहे प्रोपिओनिबॅक्टेरियम शर्मानी आणि त्याच्यामध्ये जे फर्मेंटेशन आहे आफ आहे. मग दुसरा जो चीज आहे ना त्याचं नाव आहे रॉकफोर्ट चीज. काय नाव आहे? रॉकफोर्ट चीज. नाव लक्षात आलं? सो नाव रॉक आहे पण स्पेलिंग वेगळी आहे. लक्षात ठेवा. आता याचा मायक्रोब बघू. NCERT याचा मायक्रोब दिलेला नाही, ठीक आहे ना, तरी आपण इथं मायक्रोब लिहूया. याचा काय मायक्रोब आहे? याचा मायक्रोब आहे एक फंगस. काय आहे? फंगस. आता कसली फंगस सर? मी सांगतो. या फंगसचं नाव आहे बानो पेनिसिलियम नोटॅटम. अरे नाही हा, पेनिसिलियम रॉकफोर्टी. काय नाव आहे? पेनिसिलियम रॉकफोर्टी. नोटॅटम येणार आहे नंतर हा बाळनो. मी तुम्हाला एक छान होमवर्क देतो. आता बघूया किती जण होमवर्क करतात. असं एक टेबल बनवायचं बाळनो. टेबल बरोबर आहे. असे त्याच्यामध्ये असे टेबल हे असतं ना, असे लाईन्स, ठीक आहे. मग पहिला प्रोडक्ट येणार इथं, ठीक आहे. मग तुम्ही इथं लिहिणार त्याचं काय? सबस्ट्रेट. दुसऱ्यामध्ये येणार मायक्रोब. तिसऱ्यामध्ये येणार आफ किलाफ. चौथ्यामध्ये येणार फीचर. असा एक टेबल छान करा हाऊसहोल्ड प्रोडक्टचा आणि मला पाठवा. आपण बघूया कोण छान पद्धतीनं तो टेबल बनवतो. चालेल का? येस सर. आता हे सगळं मी क्लिअर करतो. छान 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 छान. ओके. सो अगोदरच्या पेजवर या. होमवर्क कळाला बाळांनो? मायक्रोब जो आहे तो फंगस आहे पेनिसिलियम रॉकफोर्टी. का होमवर्क? कारण ते जे पेज आहे ना तुम्ही कुठे चिटकवायचं माहिती आहे का? आरसा असतं ना, आरसाच्या वर चिटकवायचं. तोंड बघायला गेलो की अगोदर वाचायचं आणि मगच आरशात बघायचं. पाहणं बघा. आता हा फंगस आहे बाळांनो. याच्यामध्ये ना पोर्स नाही आहेत, यामध्ये छिद्र नाहीत. नो पोर्स. सर कसं लक्षात ठेवायचं? रॉक म्हणजे दगड पण स्पेलिंग वेगळं आहे, उच्चार तर तोच आहे. दगडात पोर्स असतात का? नाही. म्हणून रॉकफोर्ट चीज मध्ये पोर्स नाहीत. नो पोर्स म्हणून इथं आहे लाफ. काय आहे? लाफ. म्हणजे तुम्हाला काय कळालं? चीजमध्ये कुठलं फर्मेंटेशन आहे हे सुद्धा सांगता येतं. बाळांनो हे सगळे पाचीच्या पाची प्रोडक्ट प्रॉपर 4 स्टेपनं स्टडी करा. जे कोणी 4 स्टेप्समध्ये स्टडी करतील, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम द्यायला जाल ना बाळांनो, सगळ्यात हॅपीस्ट तुम्ही असाल. मी बोललेलं कळत आहे? प्लीज मी जे सांगतो ना तुम्ही तसंच्या तसं फॉलो करा. काही मनाने चेंज करू नका बाळांनो. मग बघा एक्झाममध्ये काय जादू होते. तुम्हाला असं भीती वाटेल यार मला तर टेन्शन येत नाही, मला सगळंच येतं. बरोबर ना? चल बेटा, थँक्यू. लगेच आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया पुढचा पार्ट. थँक्यू. बाय. अशक्य स्वप्नाची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नाची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकुरी घेऊ. गगन भरारी